हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्त असला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे बुधवार. तर बुधवारचं संध्याकाळचं रुटीन आहे. तर आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे. तर आता मी चालले आहे बाजारामध्ये. तर भाजी वगैरे त्यांनी सर्व आणून दिलेले आहे. वांगे वगैरे आणलेले. आज वांग्याची मस्त अशी म्हणले कालवण कर. पण मी असं विचार केला की आज बुधवार आहे, म्हणले आज काहीतरी नॉनव्हेज करावा, कारण की दीदी पण आहे. तर उद्या मग गुरुवारी खाणार नाही, त्यामुळे म्हणले चला आजच काहीतरी बनवूया. कारण की दीदी आल्यापासून काही सहसा बनवलंच नव्हतं. दिवाळी वगैरे पण होती, वारं होते, त्याच्यामुळं ना एकदाच बनवलं होतं चिकन. त्याचा व्हिडिओ वगैरे तर मी शेअर नाही केला. म्हणजे चला आज बनवूया काहीतरी. म्हणून तर मीच चालले आहे आणायसाठी. मी आणि दीदी चालले आहे. आणि तुम्हाला हा डोळा थोडासा हे दिसत असेल, म्हणजे चोळला आता. तर ना डोळ्याला खूप अशी ना चष्मा वगैरे ना लावत नाही ना जास्त. मग तो चष्मा जो आहे तर तो डोळ्याला खाजव येते, त्यासाठी तो लावायला सांगितला आहे. तर मी जास्त सहसा ना लक्षातच राहत नाही. आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये ना मला काय लक्षातच राहिलं नाही चष्मा वगैरे लावायचा. तर माझ्या डोळ्यांना खूप त्रास व्हायला लागला आता. म्हणजे खूप असं चोळायला होतं. ह्या डोळ्याला जास्त त्रास होतो. हे असं हे जे निशाण झालेले आहे ते त्याच्यामुळेच झालेले आहे. चष्मा लावायच्या अगोदर ना काही समजलंच नाही. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता त्याचा, की डोळ्याला खूप खाजं वगैरे येते, बघूया म्हणले. पण चष्मा लावल्यावरती ना कंटिन्यू चष्मा लावायला सांगितलं आहे, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. फक्त झोपता वेळेसच काढायला सांगितलं. पण ज्यावेळेस म्हणजे कामं वगैरे असतात जास्त, जसे दिवाळी वगैरे होती तर जास्त कामं गडबड, बाहेर जाणं हे ते, त्याच्यामुळं ना मला 5-6 दिवस तर ना चष्मा लावायला वेळच नाही भेटला. जेवढा रात्री झोपता वेळेस म्हणजे मोबाईल हातात घेईन तेवढ्या वेळेस चष्मा तो 15-20 मिनटं की अर्धा एक तास तेवढा वेळेस लावलेला आहे. त्याच्यामुळे आता डोळ्यांना खूप त्रास होत आहे. माझ्या डोळ्यांना खूप अशी खाजं वगैरे येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डोळ्यांना थोडासा इथं हे झाल्यासारखं वाटत असेल, कारण मी आता चोळलाय, खूप चोळलाय. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. असो चला. तर मग आता आहे ना आणि केसांनाही तेल लावलं होतं मी. तेल म्हणजे तेल वगैरे म्हणजे केस आता उद्या धुणार आहे. सहसा गुरुवारची धुत नाही, पण आता उद्या धुणार आहे. आणि काल मी म्हणजे आजच धुवायचं होतं, पण आज वेळच नाही भेटला धुवायला, तर इकडे नाही लावलं तेल. तर मी तेल पण नाही लावलं. मी टी ट्री ऑइल लावलेलं आहे. तर टी ट्री ऑइल पण केसांसाठी खूप चांगलं आहे. तर टी ट्री ऑइल लावलेलं आहे. तर मी फक्त इथं वरतीच लावलं होतं, म्हणून शेंड्यांना लावलं होतं. तर टी ट्री ऑइल तुम्ही नेटवर सर्च करून बघा, खूप उपयोगी आहे. टी ट्री ऑइल, लव्हेंडर इसेन्स ऑइल, असे जे ऑइल आहे, रोजमेरी ऑइल, हे खूप आपल्या केसांसाठी गुणकारी आहेत. केसांच्या वाढीसाठी, केसांचे काही जे प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी. तर मी असे भरपूर सारे ऑइल आणले. फक्त इसेन्शियल ऑइल घेतलेले आहेत. फक्त रोजमेरी ऑइल मी आणलेलं नाही. बाकी सगळे ऑइल माझ्याकडे आहेत. तर टी ट्री ऑइल तुम्हाला दाखवते पण मी. तर हे बघू शकताय, तुम्हाला दाखवते. हे आहे लव्हेंडर इसेन्स ऑइल, उलटं दिसत आहे. आणि हे आहे टी ट्री ऑइल. हे टी ट्री ऑइल आहे, बघू शकताय. तर हे टी ट्री ऑइल आहे. तर हे मी तुम्ही रोजही लावू शकता. महिनाभरात तुम्हाला केसांचा छान असा रिझल्ट येतो. तुम्ही रोजही लावू शकता, किंवा 1 दिवसांनी 2 दिवसांनी लावू शकता. दुसऱ्या दिवशी नाही धुतलं तरी पण काय प्रॉब्लेम होत नाही. तर मी आपल्या तेलामध्ये मिक्स करून लावायचं. आपण जे तेल लावतो त्याच्यामध्ये 3 ते 4 थेंब मिक्स करून चांगले मग लावायचं. मसाज करायचा आपल्या केसांना, डोक्यावरती म्हणजे. आणि इथं आपल्या ज्या शेंड्या असतात तिथं मध्ये वगैरे नाही लावायचं. त्याचा काय उपयोग नाही. फक्त आपले जे मुळं आहेत ते मजबूत करायचे असतात आणि शेंड्यांना. तर मी लावते. टी ट्री ऑइल आणल्यापासून मी लावते, त्यासाठीच मी आणलेलं आहे. त्याने आपल्याला केस चांगले निरोगी होतात आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही नेटवर सर्च करून बघा. टी ट्री ऑइलचे खूप सारे फायदे. तुम्ही फेसला सुद्धा यूज करू शकता. जर तुम्हाला पिंपल्स असेल तर खोबरे तेलामध्ये त्याचे 3 ते 4 थेंब मिक्स करून 5 दिवस लावायचं. 5 ते 7 दिवस त्याच्यामध्ये तुमचे पिंपल्स कमी होतात. बारीक बारीक फेसवर दाणे वगैरे येत असं ना, ते सुद्धा कमी होण्यास मदत होती. तर तुम्ही अशा प्रकारे फेसला सुद्धा यूज करू शकता आणि केसांना सुद्धा. हे दोन्ही म्हणजे स्किनला आणि आपल्या केसांना असं दोन्ही ठिकाणी हे यूज होतं ऑइल. आणि हे जास्त आपल्याला हे जास्त आपल्याला टाकायचं नसतं, कारण की इसेन्सेस ऑइल आहे हे, त्याच्यामुळे हे खूप स्ट्रॉंग आहे. याचं स्मेल आहे तोही खूप स्ट्रॉंग आहे. तर हे तुम्ही लावू शकता. आणि लव्हेंडर इसेन्स ऑइल एक आहे माझ्याकडं, जे आता तुम्हाला दाखवलं त्याच्यामधलं छोटं, तर ते सुद्धा आहे ना आपण
आपले जर कान वगैरे दुखत असेल, डोकं वगैरे दुखत असेल तर त्या ठिकाणी आपण लावू शकतो. ते छोटं आहे, छोटी बॉटल आहे ती, ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तर अशा प्रकारे आहे. तर मी माझे कान वगैरे तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं की कान वगैरे दुखत होते ना तर मी कानाला लावलं होतं गेल्या वेळेस. माझा कान वगैरे पण दुखायचं थांबला ज्यावेळेस आपलं डोकं वगैरे दुखतं ना. नाही हा घे 30चे घे. ज्यावेळेस आपलं डोकं वगैरे दुखतं ना त्यावेळेसही आपण हे लावू शकतो. इसेन्शियल लेव्हेंडर इसेन्शियल ऑइल. तर थोडंसं लावायचं असतं, जास्त डोळ्याला वगैरे लागू द्यायचं नाही. असं तर थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगितलेली आहे. आणि आता मी चालले आहे बाजारात आलं तुम्हाला दाखवते काय काय आणलं काय काय नाही. थोडीशी रेसिपीसुद्धा शेअर करते. पण खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. व्हिडिओ म्हणजे डेली रुटीन किंवा संध्याकाळचं रुटीन किंवा तुमच्यासोबत गप्पा असो. चला तर भेटूया मग. तुम्ही कंटिन्यू करा. मी इथं स्टॉप होते आणि आता चालले बाजारात. तिथं मी पुढं मग कंटिन्यू होणार. बाजारात जाऊन आले आणि बघा हे मस्त असे मी ना बासमती तांदूळ आणले होते बिर्याणीसाठी. ते 80 रुपये किलो आले आहे. आणि हे चिकन आणलं होतं ते अर्धा किलोच्या वरच होतं. ते सर्व मसाले वगैरे सर्व मी काढून घेतले होते. कोथिंबीर, पुदिना, दही, दूध वगैरे पहिलं गरम करून घेतलं. आणि खाली पण इथं बघा मिरची, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण हे सर्व काढून घेतलेलं आहे. कांदे आणि इथं कोशिंबीरचं सर्व काढलेलं आहे, दही वगैरे. तर हे बघा हे पेरू आणले होते 20 रुपये किलो. असे पेरू आहेत, खूप छान असे लागतात. आतमध्ये गुलाबी कलरचे असतात. तर इथं अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना हे वाटून घेतलं, बारीक पेस्ट करून घेतली. चिकन धुवून घेतलं होतं, त्यातलं सर्व पाणी निथळून घेतले. आणि थराची वगैरे बिर्याणी करत नाही बरं का ताईंनो मी. तर मी ना मिक्स बिर्याणी करत आहे. म्हणजे जसं आपण कालवण करतो किंवा खिचडीचा भात करतो ना आपण, त्याप्रमाणे मी बिर्याणी करत आहे. खूप छान लागते ही बिर्याणी. व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केली ना व्यवस्थित तर खूप छान अशी बिर्याणी लागते. पण मी बघा हे काय झालं, बिर्याणीचा व्हिडिओ वगैरे सगळं काढला. डिटेलमध्ये काही नाही दाखवलं तुम्हाला. जे सांगितलं तेवढंच आणि जे तुम्हाला मी शूट केले तेवढंच. लास्टचा जो व्हिडिओ होता कारण खूप उशीर झाला होता, मग त्याच्यामुळं ना माझा घाईघाईमध्ये ना व्हिडिओ तो राहूनच गेला. तर त्यासाठी पहिले सॉरी बोलते मी अशा मासावी ताईंना. तर असो. तर हे बघू शकता सर्व मसाले आणि जो मी घरी बनवलेला मसाला आहे, घरगुती मसाला म्हणजेच पौष्टिक घरगुती मसाला, तो मसालासुद्धा भरपूर असा मी ह्याच्यामध्ये घातला होता. लाल मिरची पावडर घातली होती, परत लाल तिखट मसाला घरातला जो आपला स्वयंपाकातला असतो तो, हळद, थोडंसं मीठ म्हणजे चिकन पुरतं मीठ आणि अख्खे गरम मसाले, तेजपत्ता, हळद, चिकन बिर्याणी मसाला तोसुद्धा टाकला. आणि दही घातलं 1 वाटी, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट आणि सर्व टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि हे मॅरिनेट करायसाठी ठेवलं. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेरही. तर इथं हे तांदूळ आणलं होतं मी 1.25 किलो. चिकन अर्धा किलोच्या वर होतं, त्याच्यामुळं मी म्हणले फक्त बिर्याणीसाठीच आणले होते हे तांदूळ. तर हे मोजून घेत आहे मी, कारण होते 1.25 किलो पण ग्लासाने मोजले म्हणजे मीठ वगैरे टाकायला बरं पडतं. कारण की मी 1 ग्लास जो तांदूळाचा आहे तर 1 ग्लासला 1 चम्मच मीठ टाकते, म्हणजे जे माझ्या मिठाच्या डब्यातलं मीठ आहे ते. तर त्या हिशोबाने मी तांदूळ मोजून घेते कधी पण, म्हणजे बरोबर मीठ आपलं परफेक्ट प्रमाणात पडतं. तर इथं ना 3.5 ग्लास तांदूळ होते. तर 1.25 किलो होते म्हणजे 3.5 ग्लास मोजल्यावरती. तर ते मी स्वच्छ साफ करून धुवून घेतले चांगले 3 पाण्याने. आणि दोन्ही पण तांदूळ पण भिजत ठेवलेत आणि चिकनसुद्धा मॅरिनेटसाठी ठेवलेलं आहे. तर इथं बघा टोप गरम केला चांगला, त्याच्यामध्ये ना तेल घातलं आहे. भरपूर असं तेल घालायचं आहे आपल्याला. इथं ना तेलाची अजिबात कंजूसी करायची नाही. तर बाहेरून ताईंनो मुलांचा खूप आवाज आहे, मुलं ओरडत आहेत लहान लहान, सॉरी त्यासाठी. तर इथं बघा मस्त असं तेल घातलेलं भरपूर असं. आणि इथं कांदा बारीक उभा पातळ असा कांदा कापून घेतला आहे. कांदा लाल होईपर्यंत टॅमॅटो कापून घेतला आहे. टॅमॅटो पण भरपूर असे नाही टाकायचे, जसे आपण थराच्या बिर्याणी टाकतो तसे अंदाजानेच टाकायचे आहेत. तर जास्त टाकल्यावर काय होतं, बिर्याणी आंबट पण होते, कारण आपण दही पण घालतो. आणि मग दुसऱ्या दिवशी पण बिर्याणी राहते बघा, आपण जास्तच करतो मग दुसऱ्या दिवशी लवकर खराब होते, असं वास येतो सकाळीच. त्याच्यामुळं ना टॅमॅटो ना बिर्याणीमध्ये कधी पण कमीच घाला. आणि जर तुम्ही थराची करत असाल ना तर तुम्हाला वाटत असेल जास्त घालावं, तुम्ही घालू शकता. पण मी सहसा बिर्याणीमध्ये टॅमॅटो जास्त घालतच नाही. तुम्ही बघितला किती घातला आहे.
आणि छान असं कांदा लाल होत आला का त्यात टॅमॅटो घालायचा आहे. म्हणजे कांद्यासोबत टॅमॅटो हे छान असा गाळ होतो आणि एकजीव होतो. आणि जे मसाले ठेवलेले सगळे ते घातलेले आहेत. कोथिंबीर, पुदिना तो सुद्धा मी बारीक कटसुद्धा केला होता, तो सुद्धा घातलेला आहे. आणि छान एकजीव हा मसाला होऊ द्यायचा बारीक गॅसवर झाकण ठेवून. खूप छान असा मसाला तयार होतो हा. तुम्ही अशाच प्रकारे ना सुक्कं चिकनसुद्धा करू शकता. पुढं तुम्हाला दिसेलच कशा प्रकारे झालं. तर मी सुक्कं चिकनसुद्धा थोडं केलं होतं, ह्यातलंच थोडंसं काढून ठेवलेलं. तर ते बघा छान असं चिकन मॅरिनेट झालं आहे आणि इथं मसालाही छान परतून झाला आहे. आणि इथे एक वाफ काढून घेते तरी पण. तर आता मी ना हे सर्व चिकन आहे ना टाकून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे बघा. इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं, आपल्याला भाताला थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. बासमती तांदळाला जेव्हा आपण थंड पाणी घालतो ना, तेव्हा त्याची म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे ना, ती म्हणजे एकदम नरम होऊन जाते. तो भात जास्त खुलत नाही आणि पांचट वगैरे असा लागतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस कधी तुम्ही बासमती तांदूळ करताना, बासमती तुकडा म्हणा किंवा बासमती स्टीम राईस किंवा बासमती तांदूळ म्हणजे बिर्याणीचे, तर त्यावेळेस तुम्ही गरम पाण्याचा उपयोग करा. गरम पाण्याने पटकन बासमती राईस खुलून वरती येतो आणि जास्त वेळ लागत नाही. थंड पाण्याने तो भात तांदूळ आहे ना कच्चा राहतो ना, आपल्याला मग समजत नाही भात झाला की नाही, चवही वेगळीच लागते. म्हणून कधी पण गरम पाणी घाला आणि बिर्याणी करता वेळेस सहसा गरम पाण्याचाच उपयोग करा. तर इथं मी तूप घातलेलं आहे बघा, 3 चम्मच तूपसुद्धा घातलेलं आहे. बिर्याणीमध्ये तुपाचा खूप छान असा फ्लेवर आणि सुगंधसुद्धा येतो. तुम्ही याच्यामध्ये ना काजू वगैरे पण घालू शकता. तर मी काजू वगैरे काही घातले नाही, अशी साध्या सिंपल पद्धतीनेच केली होती. पण खूप छान आणि खूप टेस्ट झाली होती. तर हे बघू शकता चिकन मी ना थोडंसं शिजवून घेतलं होतं वाफेवरतीच, वाफ काढून आणि थोडंसं शिजवूनच घेतलं होतं. कारण की मग बासमती तांदळाला उशीर लागत नाही शिजण्यासाठी. त्यामुळे चिकन शिजवून घेणं, अर्धवट शिजवून घेणे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी झाकण ठेवून चिकन आहे ना चिकन शिजवून घेतलं होतं छान असं, पूर्णपणे नाही पण अर्धवट. नंतर भातासोबत ते शिजून जातं आणि मॅरिनेट करून ठेवल्यामुळं ना ते लवकर शिजतं. तर बघा थोडंसं ना दीदी लगेच पाठवून दीदीचा आवाज आला की थोडंसं सुक्कं पण कर. तर मी बघा थोडंसंच काढलं, कारण की आम्ही तिघंच खाणार होतो सुक्कं, मुलं नाही खाणार दोघं पण, ते फक्त बिर्याणी खाणार होते. म्हणून मला माहिती आहे काय खातात ते काय नाही, म्हणून मी तिघांसाठी काढलं थोडंसं. आणि नंतर मग ते सुक्कं वेगळ्या कढईत केलं, त्या छोट्या कढईत. आणि त्याच्यात थोडंसं मी मसाला मीठ वगैरे टाकलं, थोडं वाढवलं, यातली तरी वगैरे पण घेऊन टाकली, थोडं ते वाढवलं. आणि नंतर मग 2 भाकरीसुद्धा टाकल्या, कारण बिर्याणी आहे म्हणल्यावरती भाकरी. आणि त्यांचा कसा गुरुवारचा उपवास असतो, त्याच्यामुळे मी विचार केला की चला भाकरसुद्धा टाकावा, कारण की भाताने काय लगेच भूक लागते आणि चपाती वगैरे खायची सवय असल्यामुळं ना, तर दुपारचं चालून जातं पण संध्याकाळचं नाही जमत. संध्याकाळची चपाती पाहिजे, चपाती किंवा एखाद्याच भाकर. मग मी सुक्कं चिकन बाजूला काढलं, ते सुक्कं वेगळं केलं आणि 2 भाकरीसुद्धा टाकल्या. मग खूप छान असं जेवण झालं होतं. कारण की ना थोडं बिर्याणी करताच थोडंसं मी तर घाबरतच करते, कारण बिर्याणीचं कसं काही जरा त्यात कमी पडलं तर ते वेगळंच मग चव लागते, मग ते खाता येत नाही. कधी तिखट तर कधी तेल कमी. त्याच्यामुळं ना बिर्याणी वगैरे करता वेळेस भरपूर गोष्टीची काळजी घ्यावी लागते. तेल बरोबर परफेक्ट प्रमाणात झालं पाहिजे, मसाले, कांदा, टॅमॅटो, पाणी, परत त्याच्यामध्ये चिकन कमी असलं तरी चालतं आहे, पण चिकन सहसा कोण खात नाही. चिकन असंच बाजूला राहतं. मुलांना तर माझ्या दोन्ही त्यातला भातच आवडतो, म्हणजे ते बिर्याणीच आवडते, फक्त चिकन वगैरे काही खात नाही. पण मी चिकन कधी पण कमीच घालते, जास्त घालत नाही. जर खाणारे असतील तर तुम्ही जास्त चिकन घालू शकता, मी थोडंफार कमीच घालते. आणि इथं सर्व टाकून घेतलं. आता म्हणलं चला आता मीठ वगैरे टाकायचं आहे. तर हा मसाला बघा मी घरगुती मसाला आहे, तर तो मसाला परत वाढवते. अगोदर इकडे टाकलाच होता, पण तिकडं चिकन वाढवलं थोडंसं, रस्सा जास्त थोडासा केला. म्हणजे पाणी नाही टाकलं मी, इकडचाच तरी घेऊन तिकडं ॲड केली, पण थोडंसं मग पातळ झालं ना ते, त्याच्यामुळं मग मीठ थोडंसं घातलं आणि मग वाफेवरती शिजवून घेतलं छान असं. तुम्हाला पुढं दाखवलंच मी. आणि लास्टचा भाग ताईनं मी खरंच विसरले शूट करायला, ते बघू शकता. खूप छान असं ना असं वाटतं ते कालवणच आहे की काय, पण खूप छान असा आत्ताच कलर आला होता, नंतरही खूप छान आला होता. मी खरंच विसरले दाखवायची. माझ्या
म्हणजे जेवल्याच्या नंतर लक्षात आलं, पण म्हटलं नको आता जेवल्याच्या नंतर दाखवायला नको, ते बरोबर वाटत नाही, मलाच बरोबर नव्हतं वाटत, मग म्हणजे राहू दे. आणि तांदूळ खूप छान होते, मी पहिल्यांदाच आणले होते हे तांदूळ. तर खूप छान होते. मला असं वाटलं घेऊ का नको बिर्याणीसाठी, जर टेस्ट नाही लागली तर एवढी बिर्याणी कोण खाणार नाही. पण घेतला मी, विचारलं म्हणजे घेत होते ना तिथं, त्यांना विचारलं तर चांगले होते.